वाली उर्मिला संक्रांती निमित्त काळ्या कुळकुळीत बजेट फ्रेंडली साड्या घेऊन आलेली आहे। खरं तर संक्रांत हे निमित्त आहे, पण काळा रंग आपल्या सगळ्यांवरती शोभून दिसतो, कारण काळ्या रंगाने जागा ही छोटी होते, त्यामुळे हा रंग सर्वांवरती सर्व बॉडी टाइप वरती शोभून दिसतो। त्यात आपल्याकडे गोष्टी किती छान सायंटिफिक आहेत ना। थंडीच्या काळामध्ये संक्रांत येते आणि अशा सणाला काळा रंग नेसल्यामुळे किंवा घातल्यामुळे अतिशय उबदार आणि उष्णता शोषून घेणारा हा रंग असल्यामुळे मस्त आपलं छान प्रोटेक्शन सुद्धा होतं। आणि त्या निमित्तानं आपण शॉपिंगची संधी साधूयात। आणि मुळात काळ्या रंगाची साडी हा प्रकार वर्षभर अनेकविध ठिकाणी नेसता येतो, आणि म्हणूनच त्या काळ्या रंगाचं स्टायलिंग कसं करायचं हेच मी या व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। आणि मी हा व्हिडिओ प्रथा सारीज बाय कविता कोपरकर बरोबर कोलॅबरेशन मध्ये घेऊन आलेले आहे। अगदी बजेट फ्रेंडली छान साड्या आहेत, 2000 ते अगदी 10,000 पर्यंत। तुम्हाला कोणती जी साडी आवडेल, तुमच्या बजेट मध्ये बसेल अशा पद्धतीच्या साडीची तुम्ही निवड करू शकता। सगळ्या लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहेतच। सुरू करूया। नंबर 1, काळ्या रंगाच्या साडीवरती स्टायलिंग करताना नक्की कोणत्या रंगाचा ब्लाउज घालायचा? हिरवा। आज तुम्हाला उत्तर मिळालेलं आहे। मला इतके वेळा प्रश्न विचारला जातो। साडी बरोबर येणारा जो मॅचिंग कापडाचा मॅचिंग ब्लाउज असतो तो ऑफकोर्स सगळ्यात बेस्ट दिसतो, कारण तुम्ही एकसंध दिसता। पण तुमच्याकडे जर स्पेअर मध्ये एखादा, बाय द वे मस्ट हॅव ब्लाउजचा मी वेगळा व्हिडिओ केलेला आहे, त्याची लिंक मी इथे देते, त्याच्यामध्ये ऑफकोर्स काळ्या रंगाचा ब्लाउज आहेच। पण तुमच्याकडे एक्स्ट्रा असा पडून असलेला काळ्या रंगाचा ब्लाउज नसेल, किंवा तिसरा नंबर म्हणजे एखादा सुंदर गोल्डन जरीचा सुद्धा तुमच्याकडे ब्लाउज नसेल, तर मात्र काळ्या रंगाच्या साडीमध्ये एक एक्स्ट्राचा रंग ऍड करताना नक्की कोणता रंग ऍड करावा? 2 रंग, लाल आणि हिरवा। लाल आणि हिरवा रंग काळ्या साडीवरती जो दिसतो, क्या बात है। इथे मी तुम्हाला फोटो दाखवते, त्या फोटोवरून सुद्धा तुम्हाला कळेल। जर तुमचा ब्लाउज सुद्धा काळा आहे, साडी पूर्ण काळी आहे, कंप्लीट ब्लॅक साडी लुक तुम्ही केलेला असेल, तरी सुद्धा दागिन्यांमधून सुद्धा तुम्ही काळा रंग ऍड करू शकता। ही जी इतकी सुंदर डोला सिल्क मी आज नेसलेली आहे ती साधारण 5000च्या रेंज मध्ये येते, आणि त्याच्यावरच सगळ्यात गोड गोष्ट म्हणजे अँटिक गोल्ड जरी काम आहे। अँटिक गोल्ड वरती अशा पद्धतीची अँटिक ज्वेलरी, ज्याला आपण टेम्पल ज्वेलरी म्हणतो किंवा साऊथ इंडियन पद्धतीची ज्वेलरी म्हणतो, ती अतिशय देखणी दिसते। हिरव्या बांगड्या आपल्याकडे असतातच, कारण आपण हिरवा ब्लाउज घातलेला आहे, त्याच्यामुळे रादर काळ्या साडीला अनेकविध ठिकाणी घालता येतं। म्हणजे फक्त सेक्सी, पार्टी, एजी, युथफुलच नाही, तर काळ्या रंगाची अशी पारंपरिक साडी सुद्धा इतकी सुंदर चापून चोपून डोला सिल्कची जी साडी आहे ती इतकी सेक्सी दिसतेय की ती नंतर भिशीच्या कार्यक्रमांना, फॅमिली गेट टुगेदर, रात्रीच्या वेळेला डिनर्सना वगैरे सुद्धा मुद्दाम असं थोडंसं काहीतरी पारंपरिक करायचं जर ठरवलं तर ते इतकं गोड दिसतं आणि इतकं सेक्सी दिसतं, कारण त्याचं स्टायलिंग करणं ऍक्च्युअली खरंच सोपं आहे। नंबर 2, आणि तुमची जर पहिली संक्रांत असेल तर गोड गोड कार्यक्रमामध्ये गोड हलव्याचे दागिने घालून गोड दिसायचं असेल तर काय करायचं? काळी कुळकुळीत सुंदर चापून चोपून बसणारी अशी पारंपरिक शक्यतो सिल्कची साडी नेसायची। कोणत्याही नवीन रंगाला ऍडमिशन द्यायची नाही, फार तर लाल चुटुक लिपस्टिकला जाणारे लाल गुलाब एवढंच। पण साडीमध्ये कोणताही शक्यतो रंग नको, त्याचसाठी चापून चोपून बसणारी मुंगा कतान सिल्क मी आज नेसलेली आहे। ती साधारण 4500 पर्यंत येते, आणि त्याची जर सुद्धा इतकी सुंदर आहे, म्हणायला गेलं तर सोनेरी नाहीतर चंदेरी अशा ह्या ड्युअल टोन मध्ये जाणारी व्हाईट गोल्ड, अशी ही अँटिक गोल्ड सुद्धा म्हणता येईल, अशी ही जर आहे। आणि त्याच्यावरती पांढरे हलव्याचे दागिने पण जात आहेत, आणि तुम्हाला पारंपरिक अस्सल चांदीचे किंवा सोन्याचे दागिने सुद्धा घातले तरी आय एम शुअर याच्यावरती जातील, कारण की याची जरच अशी व्हाईट गोल्ड आहे, अजिबातच कोणत्याही एका प्रकारात मोडणारी नाही। आणि त्याच्यामुळेच हा संपूर्ण लुक अतिशय गोड आहे आणि कुठेही डिस्ट्रॅक्शन नाहीये। तुम्हाला पाहिजे असतील तर ऑफकोर्स पारंपरिक छान स्लीवच्या भायांचे असे मस्त ब्लाउजेस तुम्ही निवडू शकता, किंवा यंग आणि छान चर्पी क्यूट असं दिसायचं म्हणून स्लीवलेस प्लेन ब्लॅक ब्लाउज निवडू शकता। पण अजिबात काळ्या साडीकडून आणि त्या हलव्याच्या दागिन्यांकडून डिस्ट्रॅक्शन होणार नाही असं काहीतरी गोंडस सिंपल पण तरी भरलेलं। आता हलव्याच्या दागिन्यांमध्ये संपूर्ण सेट येतो, चिंचपेटी काय, पारंपरिक सगळे दागिने काय, प्रत्येक दागिन्याचा प्रकार हा खास तिळगुळाने चिटकवून असा छान केलेला असतो, आणि नंतर तुम्ही ते म्हणे तिळगुळ काढून टाकू शकता, खाऊ नका,
आणि ते दागिने नंतर वापरता सुद्धा येतात. उदाहरणार्थ हे असे कानातले भरपूर दागिने घाला आणि त्यासाठी साडी मात्र चापून चोपून बसणारी, शक्यतो सिल्कची छान छान सुंदर अशी निवडा आणि सिंपल ब्लाऊज ठेवा, म्हणजे कुठेही तुमचं दुसरीकडे लक्ष जाणार नाही आणि सगळं लक्ष त्या गोडगोड हलव्याच्या दागिन्यांवरती आणि गोडगोड दिसणाऱ्या तुमच्यावरती जाईल. नंबर 3, ब्लॅक साडी आणि तेही पार्टीसाठी. आहा, हे कॉम्बिनेशन म्हणजे, आणि या कॉम्बिनेशन बरोबर लोक मला असं विचारतात की पार्टीसाठी आहे, हे बरोबर आहे, क्लासी दिसतं, सेक्सी दिसतं, सुंदर दिसतं, हे सगळं बरोबर आहे, पण साडी, येस, जर ती साडी अशी क्लासिक, थोडीशी अशी इंग्रजाळलेली, त्याच्यावरती असा अप्रतिम सिक्वेन्सचं वर्क आहे, चिकनकारीनं भरलेली आहे, असं कटवर्क आहे सगळ्या बॉर्डरला आणि प्युअर जॉर्जेट आहे, साधारण 9,500 पर्यंतची ही साडी आहे, तरी ती इतकी महाग दिसते ना, इट्स जस्ट परफेक्ट फॉर अ पार्टी. आणि मला असं वाटलं की मग याच्यावरती ज्वेलरी काय असावी, कारण खूप लोक मला असा प्रश्न विचारतात की काळ्या साडीवरती कोणते नक्की दागिने घालावेत. ऑफकोर्स त्याच्या जरीचं काम जर सोनेरी असेल तर आपण पारंपरिक सोन्याचे दागिने पण उत्तमच दिसतात, चांदी असेल तर ऑक्सिडाइज ज्वेलरी जाते. पण तुम्हाला माहितीये, दी ग्रेटेस्ट रेड कार्पेट हॉलिवूडमध्ये वगैरे किंवा तुम्ही कुठेही आपल्या भारतात सुद्धा बघितलं असेल, अप्रतिम पार्टीसाठीचं कॉम्बिनेशन म्हणजे ब्लॅक विथ डायमंड्स. येस, काही याच्यापेक्षा जास्त क्लासी असू शकत नाही. इतक्या अप्रतिम सेक्सी ब्युटिफुल चिकनकारी जॉर्जेट साडीच्या बरोबर मला डायमंड किंवा सिल्वरचं काहीतरी पाहिजे होतं, काहीतरी आणखी ब्लिंगी पाहिजे होतं. आणि म्हणूनच मी अतिशय, माझा जुना एक ब्लाऊज आहे, ॲब्सोल्युटली जुनी एक साडी आहे ग्रे कलरची, त्याच्यावरचा हा ब्लाऊज आहे, तो मी निवडला. त्याच्यामध्ये सिल्वर म्हणजे ग्रे कलर आणि गोल्डन डॉट्स आहेत, असं शिमर, असं छान पफ स्लीव्स, आणि त्याच ब्लिंगला आणि चमकदार ब्लिंगी करण्यासाठी याचं मस्त डायमंडचं छानशी इथे बिंदी आणि हेवी कानातले घातलेले आहेत, पण मुद्दाम गळ्यातले घातलेले नाही आहे. त्याचं कारण असं, हे जे कटवर्कनं जाणारं अतिशय सुंदर त्याची बॉर्डर आहे, त्याच्यामध्ये मला अजिबात काहीतरी अडथळा नको हवा होता. आणि म्हणूनच लोक जेव्हा मला विचारतात की नक्की कोणते दागिने घालावेत, तर लोक जनरली फक्त मॅचिंगच करायला पाहतात. पण मला तुम्हाला इथे सांगायचं आहे की तुम्ही कधीही खऱ्या खड्यांमध्ये किंवा दागिन्यांमध्ये काळा रंग बघितलाय? कधीच तुम्हाला दिसणार नाही. माणिक, पाचू, मोती, कुठेच कधीच तुम्हाला काळ्या रंगाचे खडे दिसणार नाही. मग काळा रंग हा आर्टिफिशियल ज्वेलरीमध्येच येतो, मग तो आर्टिफिशियल लुक अतिशय चीप दिसायला लागतो आणि अतिशय टॅकी दिसायला लागतो. तसं न करता तुम्हाला जसं क्लासी रिच दिसायचं असेल तर ब्लॅक बरोबर डायमंड डोळे झाकून तुम्ही घालू शकता. नंबर 4, कोटा डोरिया साडी, जी नाहीच नेसलेली असं वाटतं. येस, आपण नंगू बंगू आहोत, अशा वजनाची साडी म्हणजे कोटा डोरिया साडी. ॲब्सोल्युटली सुंदर साडी 2,000 पर्यंत येते. आणि या साडीचं काय करता येतं, या साडीचं वाटेल ते करता येतं. या साड्या बनलेल्या आहेत की त्या नेसायच्या, आणि इतकं वजन हलकं फुलकं असतं की याच्यानंतर आता लढाया, युद्ध, मारामाऱ्या, ऑफिसची कामं, म्हणजे तेच ऑलमोस्ट घरातली कामं, म्हणजे स्टाईल मारायची, शायनिंग खायची आणि ब्लॅक बरोबर सगळे न्यूट्रल्स जोडायचे. आणि म्हणूनच स्टाईल करताना आज मी ही कोटा डोरिया हलकी फुलकी न नेसलेली साडी, त्याच्याबरोबर अप्रतिम सेक्सी असं मी क्रॉप्ड ब्लेझर घातलेलं आहे, जे असं काढता येतं. तुम्ही विदाऊट ब्लेझर सुद्धा अशा पद्धतीनं ब्लाऊज म्हणून चक्क तुमच्याकडे फॉर्मल्सचा उरलेला जर वेस्टकोट असेल तर अशा या वेस्टकोटलाच तुम्ही आतून साडी न्यायची आणि अशा पद्धतीनं मस्त एक असा पदर काढायचा, ज्याचं पुन्हा एकदा 0 वजनाची साडी आहे, त्यामुळे तुम्ही फक्त वेस्टकोट घातलेले, चड्डू घातलेली आहात. आता इथे पण बघा किती सुंदर कोटा डोरियाची साडी आहे. कोटा डोरियामध्ये धागे थोडे लांब लांब असतात, त्याच्यामुळे ती थोडीशी ट्रान्सपरंट असते. हरकत काहीच नाही, तुम्ही नेसताना चापून चोपून वरती नेसलीत, अगदी खाली लो वेस्टच नेसण्याची अजिबात गरज नाही. त्याचबरोबर किती सुंदर कॉम्बिनेशन आहे, ब्लॅक साडी आहे पण त्याच्यावरती असं करडं पांढरं, शुभ्र पांढरं नाही, अशी प्रिंट आहे आणि पांढऱ्या प्रिंट बरोबर सोनेरी पट्टा पण आहे. पांढऱ्या प्रिंटवरती असा ग्रे कलरचा छान वेस्टकोट अप्रतिम जातोय आणि गोल्डमुळे तुम्ही चक्क गोल्ड पण ज्वेलरी घालू शकता. छोटंसं असं डायमंड किंवा चक्क मोती, काहीही सुचलं नाही तर परफेक्ट जाणारी ज्वेलरी म्हणजे मोत्यांची. मोती अतिशय क्लासी दिसतात अशा हलक्या फुलक्या कॅज्युअल, एव्हरीडे, फॉर्मल, वर्कवेअरच्या साड्यांवरती अतिशय देखणे आणि क्लासी दिसतात आणि म्हणूनच त्यांना क्लासी रिच पर्ल्स असं सुद्धा म्हणतात. नंबर 5, काळ्या रंगानं बंडखोरी नाही करायची आणि क्रिएटिव्हिटीचे किडे नाहीत उधळायचे तर कोणी उधळायचे, हो की नाही? त्याच्यामुळेच काळ्या साडीला वाटेल तितकं मॉडर्न करता येतं, ही मला सगळ्यात आवडणारी गोष्ट आहे. कारण त्याच्यावरती जागतिक तुमच्या कपाटातल्या सगळ्या काळ्या रंगांना आमंत्रण द्या
मग ते काळं काजळ असेल पण जेव्हा ब्लॅक काजळ लावणार असाल तेव्हा न्यूड लिपस्टिक लावा. नाहीतर असं बॉमर विंटेज ब्लॅक लेदर जॅकेट असेल, काय म्हणजे असं काय कसं म्हणजे किती किती भारी दिसावं. आणि असं हे अप्रतिम अतिशय जुनाट सोनेरी रंगाचा पार्टीला वगैरे घालता येईल असा एक किमान 8 ते 9 वर्ष जुना असा हे टॉप होता. तो मी त्याच्या आत ब्लाउज म्हणून घातलेला आहे. आणि त्याच्यावरती अशी ही अप्रतिम लिनन सिल्कची 3,500 रुपयांची सुंदर साडी नेसलेली आहे. कारण त्या साडीवरती अशा गोल्डन अशा सुंदर सुंदर टिकल्या सिक्वेन्स आहे. मस्त लिनन असल्यामुळे तरी सिल्क असल्यामुळे त्याला चमक आहे, लिननची ट्रान्सपरन्सी आणि सुंदर साडी आहे. आणि त्या साडीला चक्क एका वेगळ्या पद्धतीनं एजी पद्धतीनं मी नेसलेले आहे. त्याच्यावरती अशी एक लेगिंग घातलेली आहे, ब्लॅक बुट. मी म्हणलं ना कपाटातले सगळे काळ्या गोष्टी एकत्र आणायच्या आणि आता याचं काय करता येईल असा विचार केला तरी ते एकमेकांवरती शोभून दिसतं, खूप एजी दिसतं, यंग मॉडर्न अप्रतिम वाईब तयार करता येते आणि तुम्हाला धुल्ला घालता मज्जा करता येते. मी गोड खातीये पण गोड खाण्यापेक्षा गोड बोलणं जास्त महत्वाचं आहे आणि गोडगोड दिसणं जास्त महत्वाचं आहे. त्याच्यामुळेच या सगळ्या सुंदर सुंदर गोडगोड साड्या खरेदी करण्यासाठीच्या सगळ्या लिंक्स, पत्ता, सगळं छान छान माहिती प्रथाची सगळी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहेच. मस्त मस्त गोडगोड शॉपिंग करा, गोडगोड दिसा आणि जो जीभ जिंकेल तो जग जिंकेल असं सद्गुरू वामनराव म्हणतात. त्या पद्धतीनं आपण जीभ जिंकूयात म्हणजे जगही जिंकता येईल. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. माझे